तर आता सकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि दिवसाला सुरुवात झाली आहे. बाय द वे आज आहे दसरा, त्याच्यामुळे माझ्याकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात पहिले आपण आता आंघोळ झाली आहे, सो मठात जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊ. आज माईंनी पण लवकर आंघोळ केली, त्याच्यामुळे ते आपण निघाल्यात मठामध्ये. आपली गाडी निघालेली आहे. आज सगळ्यात पहिले माई चालल्यात मठात दर्शन घ्यायला. मोराळे आलेले हा बाबा, मोराळे आलेले. मला कोण आहेत? कोण नाही. नाही हा, म्हणजे व्हिडिओ चालू. फार त्या मोबाईल चला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे राम हरे राम. आल्या आल्या आल्या. चला असं एकदम पटापट आलेत तरी वर. दसरा बोलल्यावर काठीचा सदुपयोग आधार घ्यायला आणि वाजवायला. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विजयदुराची कंठी धरते. आज आपल्याला गाडी धुवून ठेवायची आहे. गाडी धुवून ठेवायची आहे. आता गाडी न्यायची आहे ना तुम्हाला वॉशिंग करायला. आपणच वॉशिंग मशीन तिचं. ती इथं घेऊया. पाय धुता मी पडवी पण धुवायची. तुम्ही ड्रायव्हर राहा, मी पाणी मारायला मी राहतो. हो हो हो, मला तुझ्या माझं नाही. आणि माझं काम मला भरपूर आहे. माझ्या हाताने धुवायची. मी आज बाहेरचं काम सोडले, बंद करून ठेवलेलं आहे. आणि लाडे बिदेनला सगळ्यांना सुट्टी दिली. हा उलट दसऱ्याच्या पुसायच्या. तुम्ही पण काय पुसू बर. चल दीदी खाली. ये पुढे म्हणते. तर आता लवकरच एक छोटंसं सरप्राईज, छोटं मोठं ते तुम्ही ठरवा, पण लवकरच एक छोटंसं सरप्राईज घेऊन येतोय. आणि त्याच्याबद्दल पुढे जेव्हा आता आपलं जर्नी कंटिन्यू होईल या व्हिडिओमध्ये, तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आज मी जाणार आहे डोंबिवलीला, कारण आपल्या इथे एक नवीन ॲडमिशन येते, तो त्यांना घ्यायला मला आज काही करून डोंबिवलीत पोचायचं आहे. तर साधारण दुपारनंतर वगैरे निघेन आणि तेव्हा आपण कंटिन्यू करू त्या सरप्राईजबद्दलचं काय आहे ते. बघत राहतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मजा येईल. बोला काय म्हणताय. म्हणताय काय तुम्ही? बोला आता. आता का बोलती बंद झाली तुमची? माझी नाही झाली, तुझी झाली. तो नहीं बोलते हैं. मैं तो बहुत बोलता है. तुम नहीं नहीं तुम थांबली है. एकदा बोलते थांबली. तुला बाबा ओरडले की कशी गप्प बसते.
गप अशी गप उभी राहते ते. नाही बसतात मग ते घाबरते बसते हसते बिसते ना गा. आता बाबा आले की कशी गप्प होशील बघ. हसते 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 आवाज नाही काढायचा. सकाळी उठून काय खाल्लं? चहा सरळ उघड उत्तर दे ना. तू अशी उड्या मारत कशाला देतेस? चहा चहा ही कोणतं बिस्किट खाल्लं? माणसं आणि मग नंतर काय केलं? वरती मठात जाऊन नमस्कार केला. मग आरतीला कोण आलेलं वरती? केला ना, आरतीला आलेलीस ना. इथे डुबली होती मग तर फायनली निघालोय आणि चाललोय. आज सोलो ट्रिप आहे कारण बाबांना घरी थांबायचं होतं, ते घरी थांबलेत आणि मी निघालोय. उद्या कारण काम असं आहे की उद्या लगेच आपल्याला परत रिटर्न यायचं आहे. सकाळीच परत डोंबिवलीवरून निघायचं. आता रापोत्याला रात्र होईल आणि सकाळी लगेच रिटर्न फिरायचंय. सो मगाशी जे मी तुम्हाला बोललो की एक सरप्राईज येतं तुमच्यासाठी, तर मी काय आत्ता सांगणार नाही ते तुम्हाला सरप्राईज काय आहे ते, पण तुम्ही वेट करा. अजून साधारण मला वाटतं एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळून जाईल काय आहे. मी मध्ये मध्ये जे मला इंस्टाला फॉलो करतात त्यांना थोडं हिंट देतोय. तिकडे कोणाला कळतायत नाही कळतायत माहित नाही मला, पण येईल तुमच्यासमोर नक्की येईल. आधीचा जो लौकिक होता ना तो हे सगळं सांगून टाकायचा आधीच की बाबा असं असं करतो. कारण मला वाटायचं आपण जे चांगलं करतोय ते सांगायला काय हरकत आहे, पण खरं आहे की आपल्याला नजर लागते. हे मला आत्ता पटायला लागलंय थोडं की ती गोष्ट जर आपली चांगली आहे तर ती आपण करून टाकायची, नंतर लोक बघतीलच काय आहे ते. त्यामुळे ह्यावेळी मी सांगणार नाहीये, पूर्ण प्रयत्न करतोय त्या गोष्टीचा आणि बघूया. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघतच राहा. थोडा हिंट देतोय. तर हे ज्ञान आत्ताच जे दिलंय ते या व्हिडिओसाठी एवढंच राहू दे. बाकी अजून आपल्याकडे ज्ञान खूप आहे आणि ते पुढे द्यायला अजून व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे खूप आहेत. सो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. आणि आता निघूया म्हणजे मी ऑलरेडी निघालोय. आता सावर्डा क्रॉस करतोय, आधी CNG भरतो आणि मग पुढे आपण कंटिन्यू करू आपला प्रवास. आता बघू कोण रस्त्यात आपल्याला भेटलं तर घेऊ, नाही तर मग जाऊ एकटेच. दाखवतो त्या रस्त्याची कंडिशन सुद्धा काय आहे ते आता बघूया आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि सांगतो. सो ह्या व्हिडिओमध्ये यावेळी चक्क CNG आणि पेट्रोल नाही. CNG आणि पेट्रोल नाही चक्क. तर आता वाजलेत बरोबर किती 4 वाजले आणि तर आता माणगावपर्यंत पोहोचलोय. आता समोर माणगावचा एंट्रन्स आहे, तिथपर्यंत पोहोचलोय. सो म्हटलं आता एवढ्या लवकर आलोच आहे तर आपले वासंती मावशीकडे पण जाऊ. मग चहा तिथेच घेतो. मस्त तर गरम गरम वडापाव बघतो मिळतोय का आणि तिला पण घेऊन जातो. तिथे थोडा वेळ थांबून तासाभरात आपण तिथून पुढे आपला प्रवास चालू करूया. फोन केला तिला, नेमकी ती पण घरी आहे, उठलेली. म्हटलं चहाला येतो. तर जाऊया आता मावशीकडे. चला
रे घे तू. एवढी किती आणली 5 आहेत. मी म्हटलं आपण 3 अजून कोण असेल तर खाईल. आहे बाहेर तुझी जाऊ दे बरेच जण आहेत आता सगळे देते ते आहे पोरगी आहे ती आहे. आता वाजत वाजत सगळे कधीपासून चाललेत खेळ? हा? खेळ कधीपासून चाललेत? मी झोपलो तेव्हापासून चाललाय. तर आता फायनली हिच्या इथून निघालो आहे, मावशीच्या इथून. आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू होतो. जाऊ 7, 7:30, 8 वाजेपर्यंत आपण डोंबरीत पोहोचू. बघते मावशी तिथून. त्यांच्या इथे नेमके आज सगळे कार्यक्रम सुरू होते. चला लेट्स गो. खोपोलीच्या जवळपास आलोय. साधारण खोपोली इथून 30 किलोमीटर आहे. आणि ही जी संध्याकाळची आता वेळ दिसते ना, म्हणजे आता तुम्हाला खूप लाईट दिसतोय, ते कॅमेरामुळे एवढा लाईट दिसतोय, पण आता अंधार पडत चाललाय. पण आज जवळपास पाऊस कुठेच नाही आणि रोड एकदम चांगला आहे म्हटला, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाहीये. 8 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे मी घरी. पुढे आता डोंबिवलीमध्ये आत शिरताना काय ट्रॅफिक लागतंय ते अजून आहेच प्रश्न. बाकी रोड एकदम छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर आता 8 वाजलेत आणि 8 वाजता मी आता बरोबर डोंबिवलीमध्ये एंटर करतोय. आज ट्रॅफिक काहीच नाही लागलं डोंबिवलीमध्ये किंवा शेलफाट्यामध्ये आत शिरताना, त्याच्यामुळे एकदम बरं वाटलंय. आता डोंबिवलीमध्ये आलोच आहे, तर आपलं नेहमीचं चायनीज वगैरे काहीतरी खाऊया बाहेर आणि मग आजीकडे जातो. एवढं ट्रॅफिक एकदम क्लिअर आहे ना, सगळे घरी दसऱ्याची पूजा करतात, त्याच्यामुळे सगळं क्लिअर वाटतंय. आता हे आहे डीमार्ट इकडे. तर कसं सजवलंय बघा, सगळं लाइटिंग वगैरे केलं डीमार्टला. पण आज सगळ्यांच्या नवीन नवीन गाड्या रोडवर आहेत, त्याच्यामुळे सगळं जपून जपून चालत असतात. सो गुड मॉर्निंग, इट्स डे 2. आणि सकाळी आता मी आवरून आजीकडे आवरलं वगैरे आणि घरी आलोय. तुम्ही बघू शकता आता मी आपल्या मिलन पार्कच्या घरी आहे. पहिले तुम्ही दर्शन घ्या महाराजांचं. आणि बाकी हे साधं रिडेव्हलपमेंटला चाललंय म्हणून ही अवस्था आहे. सगळं एक आता बांधून ठेवलंय. आणि आज आता ज्या कामासाठी आलोय ते काम आपण करायचं आणि साधारण 10 वाजता वगैरे इथून निघूया. आता सध्या आपले व्लॉग्स खूप कमी येत आहेत, ते कळतंय मला, पण काय आहे ना, काही सिच्युएशनच अशी आहे की नाही करता येते. थोडंसं समजून घ्या, पण रेग्युलर आणायचा प्रयत्न मी नक्की करेन. आतापासून जो आता ब्लॉग हा आपला अपलोड करेन, त्याच्यानंतर रेग्युलर करूया आपण ब्लॉग आणि नक्की प्रयत्न करूया. फक्त तुमचा सपोर्ट राहू दे काही करून. तुम्हालाही कळेल काही सिच्युएशन अशा आहेत की त्याच्यामुळे नाही जमत आहे करायला. बघू कितपत आता पुढे आपण चांगले ब्लॉग द्यायचा प्रयत्न करूया एक एक. सो बघत राहा आपलं चॅनल आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.